सचिनचा खरा चेहरा समोर येताच आता पूर्णाजींची झाली आहे घरात एंट्री। श्री स्वामी समर्थ प्रेक्षकांनो, आता सचिन रंगेहात पकडल्या गेल्यानंतर घरी सगळेजण जमलेले असतात। अस्मिता खूप कोलमडून गेलेली असते, रडून रडून तिची हालत खराब झालेली असते। ती सचिन जवळ जाते व म्हणते, माझ्यात काय कमी होतं सचिन? हे ऐकून सचिन मान खाली घालतो। अस्मिता म्हणते, माझ्याकडे बघ, सांग मी ब्युटिफुल नाहीये का? मी प्रेम नाही केलं का रे तुझ्यावर? तू कॅनडाला गेलास, मी इथे एकटी राहिले का? तुझं करिअर घडावं म्हणून वेड्यासारखी वाट बघत राहिले मी। त्याची काडीचीही किंमत केली नाहीस तू, का नाही केलीस? आता बोल ना। तर आता सचिन पुन्हा खोटं बोलू लागल्याने अर्जुन आता सचिनला चांगलंच बदलून काढतो व म्हणतो, अरे जो माणूस परत परत एकच चूक करतो ना, तो कधीच सुधरू शकत नाही। अर्जुन घरातल्या सगळ्यांना हे सांगून टाकतो की त्याने त्या दिवशी काही दिवसांपूर्वी सचिनला एका रेस्टॉरंटमध्ये एका मुलीला किस करताना बघितलं होतं। हे ऐकून घरातल्या सगळ्यांना धक्काच बसतो। कल्पना म्हणते, अर्जुन तुला हे सगळं आधीच माहीत असून तू गप्प का राहिलास? का नाही सांगितलंस त्याच दिवशी? तर आता अर्जुन काहीतरी बोलणारच असतो, तेवढ्यात आता पूर्णाजींची एंट्री होते आणि त्या अर्जुन अशी हाक मारतात। तर प्रेक्षकांनो, आता पूर्णाजी सचिनचा काय तो सोक्षमोक्ष लावतील आणि त्या सचिनला काय शिक्षा देणार हे आपल्याला पुढील भागातच पाहायला मिळेल। त्यामुळे चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा।